काय सांगाल तुम्ही भेट घेण्यासाठी आलेला आहात, संपूर्ण गाव या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करून बसलेलं आहे, तुमची भूमिका काय? ही वेळ यायलाच नको होती. तो आता जी वेळ नाही यायला पाहिजे ती आलेली. हे दुर्दैव आहे राज्याचं. हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे. त्यातले त्यात तर गावाला आज न्याय मागायला लागतो आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे एवढं सांगतायत. पहिल्या दिवसापासून जर बघितलं आत्तापर्यंत हा तेच आरोपी अटक झाले. एक्स्ट्रा काय आणखीन कुणी नाही आहे. पुऱ्या राज्याला दिसतंय. पण नावं सांगितले जाते, पुरावे पण दिले जाते, अनेक यांच्यावरती ऑब्जेक्शन पण सुरू आहेत. पण त्याच्यानंतर ते प्रक्रिया कशी राबत नाही हे कळत नाही. बघत आहेत आता त्यांचेच लोक आहेत, बघत काय काय होत आहे. कुटुंबावरती आलेली वाईट पात्र अत्यंत दुर्दैवी आहे. हे कोणावर नाही आलं पाहिजे. तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता, तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाही आहे, आता कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आज ही वेळ आली. गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितलं 100-150 नावं आहेत टोटल सगळे मिळून. म्हणजे खंडणीत मदत करणारे, खुनात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नावं होतं. आतापर्यंत 6 आरोपी झाले असतात. प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आतापर्यंतचे आरोपी अटक झाले, आत्तापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागले, हे तर गावकरी आणि समाजात लढून केलेले. सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं आत्तापर्यंत? हे लय शोधाचा विषय झालेला सध्या. हे साधा विषय नाही. जन्मताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद, हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली. जन्मताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे. 3 महिन्यात न्याय नाही आणखी. बरं, आता ते सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसतात. जनरेट्यामुळे आतापर्यंत यश मिळालेलं आहे. मात्र ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गंभीर मागण्या आहेत. त्यामुळे अजूनही ह्या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीनं? दबावाची गरजच नाही ना. इतकं ही क्रूर हत्या झालेली आहे तर दबावाची काही गरज नाही सरकार. तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही, धरलाय कोणचा आत्तापर्यंत? एखादं नाव तरी सांगा आम्हाला. हे 9 ही तुम्ही धरलेले नाही आहेत, हे स्वतःहून आलेले, तुम्ही आरोपी केलेले नाही आहेत. आणि हे जनतेनं आंदोलन केलेलं आहे आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. हे ह्यामुळे हे आत्तापर्यंत अटक झालेली. ज्यांचे आत्तापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत, सांगणारे तुम्हाला सगळ्याला माहिती. पुरावे दिलेले म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नावं सांगणारे तुम्हाला माहिती. त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, ही नावं पुरावे सांगणारे, पुरावेसह सांगणारे ते नावं कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती. घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कुंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक पुरावे आणि अमुक नावं हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. आणि परळीमध्ये जेवढे खुनं झाले हे खुनं कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसत्या डोक्यात मुंगे आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं, पण तिथं रोहित म्हणून कोण बोंबलत होतं हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. तरी एकही 6 आरोपी आत्तापर्यंत 3 महिन्यात होत नाही. मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंय काय? आता ह्यो शोधाचा विषय झालेला, आरोपी शोधाचा विषय लांब राहिला.
ह्यो शोधाचा विषय झाला आता. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तुम्ही, सरकार तुम्हीच. एक आरोपी होत नाही आणखी तरी कुटुंबाला बसायची वेळ येते. परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता. म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते. तेवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायचं. पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंतचं? साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले. एकदम किरकोळातला किरकोळ विषय. मागणी करणारे तुम्हीच, द्या मानणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडं मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच, आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच. मग दुसरा काय? पाटील पण आपला एवढं आवाज कुणावर आहे नेमका? आपण जे म्हणताय तुम्ही आहात आरोपी, तुम्हाला माहित आहे, मुख्यमंत्र्याकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय, म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, दुसरं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना. सुरेश दस कुटुंबाशी कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा. त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू. तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा. हे प्रयोग सरक सुरू आहेत 3 महिन्यापासून. पण झालंय काय याच्यातलं? आत्तापर्यंत झालं काय? तुम्ही या विषयात नका राजकारण आणू. ह्यो विषय लय गंभीर आहे. कारण कुटुंबाला बसायची वेळ येते. तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार, फक्त राजकारण करायचं दिसतंय, झाले मोकळे पळवाट. तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलू, तुम्ही प्रत्येक वेळेस हा हे करू म्हणून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत. त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती. आता सरकारच देईल तरी पण त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते. ही लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या, आणि सगळ्यांना कळतंय. फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं. पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले का संतोष भाई? अलग अलग मतं असू शकतात, कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढं ज्याला त्याला राजकारण दिसतंय. पण संतोष भाईचं कुटुंब, त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसतील, काय बोलावं तुम्हाला? परवा आमदार सुरेश दस या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देशमुख कुटुंबाची गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी विनंती केली की एवढं टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचे जे मागण्या आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो. तुम्ही कसं बघता? विश्वास आहे तुमचा? नाही, आपण काही बघत नाही. आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघतो. सांगतील असं वाटतं ते किंवा त्यांचं ऐकतील ते? नाही, ते विषय तर आपल्याला काय माहिती. आपल्याला जेवढी धमक आहे ना, तेवढं छातीत ठोकून काम करतो. मग कोणाचा बाप असू दे, दुश्मनी होऊ दे, नाही तो वैर होऊन फिरून मागं हटत नाही. अस्सल रक्त आहे, फिरून मागं सरकार. ते छक्के पंजे खेळता येत नाहीत मला. छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. कोण खेळते? मुख्यमंत्री, दुसरं कोण? 3 महिने लागतात काय? दादा, तुम्हाला असं म्हणायचं, या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालते. मग पाठीच नाही घाली तर मग काय मस्साजोगचे गावकरी किंवा महाराष्ट्र थोडंच पाठीशी घालतो? तेच नाही घाली तर कोण घालतं? कसं काय दिसणार? मग मोबाईल सापडा ना होय. तो कोण आहे? खोट्या का चाट्या काहीतरी देऊ, त्याचा मोबाईल सापडा नाही का? नुसतं मोबाईल. अरे यार, सगळ्याला सगळं कळतं. काय आता जे देशमुख कुटुंबीय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. मुख्यमंत्र्यांसोबत सातत बाबीत चर्चा होते. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी हजर असतात, आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांनी दिलं होतं ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटतं? कुठे पाळलं असतं? आता अर्ध बीडचं जेल भरलं असतं, अर्ध जेल. आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे, आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंबा इतकं दुसऱ्यांचे दारं झिजवणारं एकही मी राज्यात आणखीन कुटुंब बघितलं. इतके न्यायासाठी प्रत्येकाची उंबरे झिजवले, तरी उपोषणाला बसायची वेळ आली. आमचा खरेपणा पटत नाहीये. हाव जी असते ना, ती कशात असली पाहिजे कशात नसली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे.
आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे. कुणी चुका केल्या होत्या आणि कोण डावावर? सरकार आणि दुसरं कोण? मग काय तिकडे येडुरप्पा येईन काय दुसऱ्या राज्यात? हेच ना, हेच नाही. तुम्ही न्यायाचं देऊ शकत नाहीत ना. काय दिलाय का न्याय? एखादी बाजू सांगा आम्हाला. हे झाले 9 तर आंदोलन करूनच झालेत, मत्स्यजो कुटुंबाकडून, गावकऱ्यांकडून सगळ्या. तुम्ही धरलाय कोण? ते काल परवा इकडे एक ते परळीला गेले होते, ते पोलिसाला 2 माणसं सुद्धा आत रेटत नव्हते. गाडीत रेटत नव्हते आत. हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. 2 माणसं 50 पोलिसाला आत नुसते दारात सुद्धा जात नव्हती ती. जस का पलीकडून विषय हत्ती उभा केले त्यांना, इतकी ताकद होती त्यांची. म्हणजे इथं न्यायाची भूमिका लक्षात येते एका फटक्यास. न्यायाची भूमिका कसा मार्ग करून दिला यांनीच आरोपींना पळून जायला, तिथंच सिद्ध होतं ते. त्या आपण म्हणतो ना, स्वतःहूनच स्वर्ग किंवा एक भात शिजला की नाही एका शेतावून बघायचं, ते उत्तम उदाहरण आहे परवाच. एका आमदाराच्या गाडी पुढे 2 जण उभा राहते आणि 10, 15, 20 पोलिसांना सुद्धा ते दारापर्यंत सुद्धा जात नाही. ते उत्तम उदाहरण आहे. मग या आरोपी अटक कशी होती? हे शक्य नाही. एकही आरोपी सहआरोपी होईल याच्यात असं वाटत नाही. 100% वाटत नाही. कारण करणारे सगळे ते आहेत. दादा, आपण आलात त्या दिवशी यापूर्वी स्वतः धनंजय देशमुख टाकीवरती चढले होते, एक आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्यात जवळपास 2-2.5 तास तुम्ही मध्यस्थी करून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वाल्मिक करारावरती कारवाई झाली. तो उद्रेक पाहता आज पुन्हा हा उद्रेक आहे. हा जरी शांत असला तरी हा सुद्धा उद्रेकच आहे. उद्रेकच नाही तर हे प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत प्रत्येकाच्या. पण आता मतप्रवाह दुःखाच्या बाजूने ठेवायचे का सरकारच्या बाजूने ठेवायचे? इथं माणुसकी कशी आहे, जिवंत आहे का बेगडी आहे, हे महत्वाचं. तुमच्या माणुसक्या ज्यावेळेस उफाळून येतात ना, त्यावेळेस इथं माणुसक्या उफाळून यायला पाहिजे. तुमच्या डोळ्यात देखता कुटुंबाचंच लेकरू जाऊन त्यांना उपोषणला बसायची वेळ. हे लहान शब्द नाही आहे. देशमुख कुटुंब उपोषणला बसते म्हणजे आज नाचक्की झाली सरकारची. त्यांना काही वाटत नाही समजा त्याचं. ते सगळ्या दुनियाचे बिनलाज आहे, त्यांना काय फरक नाही पडत याचा. पण इथं माणुसकी आता जिवंत असायला पाहिजे होती की देशमुख कुटुंब काही करून बसू द्यायचं. देशमुख कुटुंब काही झालं तर बसू द्यायचं नाही. पुऱ्या मागण्या मंजूर करायच्या आत्ता. त्याला म्हणतात माणुसकी, त्याला म्हणतात सरकार. जनता तर करणारच नाही, त्याला नाविलाज. पण दादा, तुम्ही यापूर्वी सरकार आवाहन केलं होतं की आता कठोर पाऊल उचलू नये, स्वतः देशमुख कुटुंबाने अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये. पण ही विनंती करत असताना सरकारला पण इशारा दिला होता. आता काय वाटतं? तर आता आंदोलन सुरुवात झाली आहे, आज पहिला दिवस संपले. काय आपण नाही म्हणलो, परंतु त्यांना न्याय जर मिळणार, त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांचा दिसणार नसला, न्याय मिळताना दिसत नाही, पर्याय तरी काय? 7 दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाहीये. तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही देत आणि त्या SP कलेक्टरला पण नाही. त्यांच्या हातातच काही नाही. वरून 100% अधिकारच दिलेले नाही. त्यांना जर मोबा सोडली ना, लगेच गरज नाही भाऊ 3 महिन्याची, 2च दिवसात अर्ध जेल भरलेलं दिसेल तुम्हाला. बिल 100% मोबा जर दिले बघा भरीव देत का नाहीत. इथं काम होत नाहीये. इथं फक्त यायचं, भाषण करायचं, बाईट द्यायचं आणि मोकळं व्हायचं. एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडू. कागद घ्यायचे, बघायचं, माना हालायचा फक्त आणि बसायचं, उठायचं आणि चालले. बसायचं, उठायचं आणि चालले. ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथं नेत्यांना येऊन. काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार. 3 महिने झालं ना, काहीच व्हाय नाही. करते करवी ते सगळे तुम्ही आहेत. प्रगती काय भाऊ, मला एवढं सांगा, याच्यात प्रगती काय? या तपासात प्रगती नवीन काय? आता 409 तारखेला दाखल.
काय प्रगती? कोणता आरोपी धरलाय? कोणचा सह आरोपी केलाय? कुणी गाड्या दिल्याला? कुणी धमकी दिल्याला? याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये? मग भाराभर आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय? तुमच्या गाड्या तुमचे चेचमे बघायसाठी नाही आलो ना आम्ही. हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही. त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला संतोष भाईचा, त्या प्रकरणात प्रगती काय? शून्य. अरे उज्ज्वल निकम साहेब, साधा विषय देव, ते सुद्धा नाही आणखी. हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय, खूप मोठं. अर्धे इकडं अर्धे तिकडं. आणि तुम्ही स्पष्ट बोलायला खरं तर फार इच्छा नाही, बाकी काय नाही. तर स्पष्ट बोलायला मी कचाकच घोड्याला होतो, कारण मला नाही सहन होत. शपथ सांगतो तुम्हाला, मला हे सहनच होत नाही. ही खून आहे, लय डेंजर खून आहे. हे सोपं नाहीये. एका लेकरांचा बाप गेलाय, एका आईचं सोन्यासारखं लेकरू गेलं. नुसते हेलपाटे घालता यार जर या. तुम्हाला 3 महिन्यात एकही सह आरोपी झाला नाही. हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत. तुम्ही काय केलं? हे येड्यात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये. येता भेटून जा, पाणी पेले की विचारतील, आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील. अरे ते ना, हे दुर्दैव आहे सरकारचं. हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी. एकतर आतापर्यंत त्यांचं अंग थरथर कापायला पाहिजे होतं. हे पाप आता डोक्यावर घ्यायचं कसं? संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची वेळ आहे. हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झालाय त्यांचा. इथं यायचं, मीडियात बोलायचं, चालले निघाले, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं की निघाले. प्रगती काय आहे या मॅटरमध्ये? काय प्रगती? काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती? सगळं उकरून तर तुम्हीच काढता. सरकार तुम्हीच. काय बोलायचं? उलट सरकार मागं असल्यावर टेन्शनच नाही ना. समजा आपल्या घरातला सरपंच म्हणल्यावर आपल्याला काही टेन्शनच नाही ना. आधी आपल्या गल्लीतला रस्ता, मग बाकीच्या गल्लीतला. सरकारच आपल्या सोबत आहे. नाही कसं काय नाही? सरकार सोबत नाहीये का? हा, जनता आहे नसते. मग आता आपल्याला आरडावं लागल, ओरडावं लागल, मोठाले आंदोलन करावं लागते. मग सरकारचा कुणीतरी येईल आणि मग आपण त्याला मागण्या सांगू, मग तो वर घेऊन जाईल. सरकारच आमच्या सोबत आहे ना, देशमुख कुटुंबासोबत. प्रगती काय? नाही म्हणा सरकार सोबत. कुणी सांगा की 3 महिन्यात सरकार देशमुख कुटुंबाच्या मसजो गावकऱ्यांच्या सोबत नाही. हाच गावकऱ्यांनी आणि मराठ्यांनी. संतोष भैया म्हणून बघा, पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला. नेता म्हणून जर बघितलात ना, अवघड आहे. सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे. तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल. सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर, सोबत नसतं ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल. आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला? याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे. काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना? कपामध्ये टाकले असते, टांगड्या धरून आपलेले असते झाडा कुंकडे. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. एकही संधी सोडत नाहीत गोड बोलायची. मागणी उद्या सकाळी मान्य, परवा दिवशी चाललो, 13 दिवशी आलोच. ठीक आहे ना. तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही? मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत, आजही देत आहे. तुम्हाला एकदा माया फुटत नाही. मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिकरू जाऊन, एकतर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही. मागणी आमके करा, नाही तर आमच्याकडे येऊ नका असं म्हणते. आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकारसोबत. मग आता किती अटकवायला पाहिजे? म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही आहे ना. या प्रकरणात असं कसं काय होतंय?
ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळते. आत्तापर्यंतचे 2 पाठीमागचे उदाहरण, सरकार सोबत असून न्याय नाही. पाठ कशी थोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे, तर एक दिवसा आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कार लक्षात येतो. किती तिरस्कार आहे. दादा, तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर त्यांनी जेलमध्ये टाकलं, ते सरकारमध्ये आहे तरी काही होत नाही. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे? तेव्हा कामं झाले नाही. तिथं आमच्या 2 मागण्या आता महिना होऊन उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषण सोडलेलं. 4 बोली होती, 8 होत्या. म्हणले 4 करतो. ठीक आहे म्हणलं, 4 का होईना, समाजाचं कल्याण होईना, काय करायचं लावून धरून. 4तल्या 2 आले. 2 चढायलाच लागले आहेत आमच्या, आणखी उतारायला लागल्यात नाहीत. 2तले ते 2 केले, त्याचा तपास नाही आणखी काय चाललंय. कुणाचीच कुणाला मिळणार. म्हणजे याच्यावर लक्षात येतं ना की गरिबांचा किती सरकारला तिरस्कार असावा. आमचं द्या सोडून, समजा ते बघू ते आरक्षणात काय. पण हे संवेदनशील विषय, ही क्रूर हत्या झाली. इथं माया दया पाहिजे सरकार. इथं पण राजकारणच. इथं माया दया पाहिजे. बोललो ते करायला पाहिजे. जे जे सांगितलं ते पटापट केलं. ते कुटुंब आंदोलनात बसायचं विषयचं नाही. हे निर्धास्त राहते की किमान आपल्या लेकराला न्याय मिळेल या आशेवर तरी ते जगते. एकनाथ शिंदे पण एकदाही आले. अरे बाबा, ते आले नाही ते त्यांचा विषय काय येणार आहेत का नाही ते मला माहित नाही. बाकीचे कोणी येऊन नाही गेले त्याचं काय. मग तर फडणवीस साहेब बी नाही आले. त्याने काय हेलिकॉप्टरला होतो देशमुख कुटुंबाने यायला. काही इकडे लय मुसळधार पाऊस होता म्हणून त्यांना इथं पूर आलेला होता, मध्ये सगळे पुलं होऊन गेले. मग ते बी नव्हते आले. ही बरोबरी नाही करायला. फरक सांगितला आम्ही. आमच्या अनुभवाचा फरक सांगितला. आम्ही काय बरोबरी नाही करायलो. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेले चांगले, आम्ही फरक सांगितला काम करण्याचा. त्यावेळेस आंदोलनावर ते करताना सुद्धा समित्या फेमित्या कामाला लावायचे जोरात. काही काम असलं ना कोणाचं पण, म्हणजे त्यांचे बाकीच्याही समाजाचे कामं केले त्यावेळेस ते स्पीड न करायचे. म्हणून काम केलं बघ, तोंडात नाव निघतं. तुम्ही चांगल्या बातम्याला माणूस तोंडात नाव निघतंच ना. खरं दाखवल्यावर मग ते कोणाचा बी असो, हेच नाही तीच पद्धत. मग यांचं नाव आम्ही यांना 50 बाऱ्या बोलतो ना, कौतुक करते तुमचे लोक, पाठ थोपतील, तुम्ही काम करा. 3 महिन्यात मला तर नाही दिसत बा. मला तर नाही दिसलं आणखी की 3 महिन्यात अमुक अमुक झालं म्हणून. हा, कागद झाले 2-3 ट्रक भरल्या कागदाचे, पुरावे, कागद, फोटो सगळं. पण त्याच्यावर प्रगती नाही. काय ईडी नाही, बीडी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. आता होतं दुसरं कोणी असतं ना, ईडी नसली तरी लावित येत. कामान धामाच मोगाम पळत येत कुंकडं. इकडे ईडी नाही, परत कोणाची जप्ती नाही, उलट गाड्या झाकून ठेवल्यात बेस्टपैकी. त्या म्हणजे ती काच सुद्धा खराब नाही झाली पाहिजे इतकी दक्षता आहे. धुवून बी काढली कागद आतून म्हणतात. काय मला म्हणले हो काही जण आतून धुवून काढली वास मारित होती कागद बहुतेक. दादा, एका मूर्तीच्या ठिकाणी तुम्ही अभिमन्यू पवार, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि असे अनेक काही आमदार उपस्थित होते. आणि त्या व्यासपीठावर आपण अभिमन्यू पवार यांना असं सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळच्या आहात आणि सगळेजण सोबत तुम्ही घेऊन जा आणि संतोष देशमुखाच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावं, फाशीसाठी मुख्यमंत्र्याकडे जाऊन ही मागणी करा, असं देखील ते म्हणजे. त्यानंतर तुमचं आणि अभिमन्यू पवारांचं कुठं बोलणं झालंय का काही या संदर्भात? नाही किंवा सुरेश दासांसोबत? नाही. मोठ्या लोकांशी बोललं तर थोडं कमी बोललेलं बरं असतं. पण काय असतं, विरोधींचं नाव घेतलं तुम्ही, विरोधी पकडून तोडू चलू थोड्या वेळासाठी आपण उदाहरणार्थ राजकारण करते. तुम्ही बी सोबतच आहेत ना. मग तुम्ही तरी न्याय द्यायचा ना. मग तुम्हाला नावच ठेवायचं ना, तेव्हा राजकारण करीन तेव्हा राजकारण करीन, तर तुम्ही सोबतच आहे. तुम्ही तरी न्याय द्यायचा ना मग देशमुख कुटुंबाला. तुम्ही प्रगतीच काय केली आत्तापर्यंत? तुमची पाठ थोपटाव मुख्यमंत्र्यांची. असं काय काम काय झालंय बा? भाषण झालं बा तेवढं त्या अधिवेशनात. एकाला सुटून देणार नाही, धरलाच नाही, सुटून काय देणार? तपास यंत्रणा काय काम करते कुणाचीच कुणाला मिळणार.
अजिबात तपास यंत्रणेचं समाधानकारक काम नाही, अजिबात नाही. त्यांना 100% मोबाच नाही. पण आजपर्यंत जो तपास झाला त्यावर तपास चांगला करतात असं देखील धनंजय देशमुख बोललेले आहे. मी म्हणतो नाही, अजिबात नाही. कोण धरलं? ॲट्रॉसिटी पासूनचा तपास नाही, कॉल डिटेलचा नाही, तिकडं गाडी कमून पळली त्याचा नाही. ते कोण राजेश पाटील आहे, त्याला भजे खायला तिकडे बदली केली आहे, त्या जागेवर खुर्ची टाकून दिली एका जागेवर. ते महाजन कोणकडे हिंडत आहे. कोणची प्रगती आहे? कोणचा तपास झाला? गाड्या कुठं होत्या मेळ नाही. ही बाकीचे लोक मागून आळंदीला कशाला आले ते याचा मेळ नाही. नंतर पोलीस स्टेशनमध्ये धमक्या कस का दिल्या धनंजय देशमुखला, त्याला कोणी 6 आरोपी नाही. झालेच का? रगा कोणी नेऊन दिल्या? रगा नेऊन देणारा बी 6 आरोपी नाही, ती पोलीस बी नाही. 5-50 पोलिस गेले काय फरक पडन भाऊ? दुसरे भराव. 5-50 पोलिस जाऊ द्या ना, दारे धरायला एकदा मध्ये जेला जाऊ द्या त्यांना. दुसरे भरा. हे तुमच्या जवळचे, ते पुन्हा तुमचे जवळचे भरा सगळे सोयरे, काही अडचण नाही. पण बदल काहीच नाही. दादा आज या आंदोलनाचा पहिला दिवस आहे, आता पुढचं काय? पुढचं नेतृत्व काय करणार? एखाद्याच्या येतं जर जीवाला धोका झाला रे बाबा उपोषण करताना, तर गाठ महाराष्ट्रातल्या मराठ्या संघ, एवढं लक्षात ठेवा. उपोषणकर्त्याचा जर जीवितास धोका झाला, गाठ मराठ्या संघ आहे सरकारची, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं, तर इथं जर कोणी आसपास काही केलं तर अजिबात मस्साजोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही. एकाही मस्साजोगच्या गावकऱ्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. तुम्ही 144 लावा, नाही तिकडं 45 लावा. इथं का दहशत अड्डे टाकले का त्यांनी 144 लागू करायला? काय लोकशाही मारून टाकली का तुम्ही लगेच? तुमच्या हातात सत्ता आली किंवा कायदा लोकशाही आली म्हणून? लोकांनी कायदेशीर मार्गानं, त्याचा अधिकारानं आंदोलन नाही करायचे, उपोषण नाही करायचे. या गावात इथं आसपास काही कोणी होणार बी नाही. कुठं काय झालं तुमचा उद्योग तिकडे बघा म्हणायचं, आम्हाला माहित नाही. गावकऱ्यांना नाही सांगू ठेवतो, तुमचा काही संबंध नाही त्या गोष्टी. कोणी काही येईन कसली येते, कोणतरी काल वाईट देत होतं म्हणून ते आम्ही ऐकली. तर कोणी काही करतील काय, आपला काही गावकऱ्यांचा संबंध नाही त्याची. कोणी काही काड्या करेल, काही करत, ते तिकडं तुमचा उद्योग बघा म्हणायचे, आम्हाला काय माहित नाही. गावकऱ्यावर केस पोलिसांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही करता कामा नाही. ते गावकऱ्यांचा निर्णय, त्याबद्दलचं मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांचा विषय तो, ते सोबतच आहेत ना, ते कुठं बाजूला गेले? ते पण आहेत ना. प्रश्न सुटत नसला तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बसायला पाहिजे 1-2 दिवस उपोषणला. कारण त्यांच्या हातात नसेल ही गोष्ट, तर वर मागणी करते केंद्राला, मग ते माझ्या हातात सुटाना. मग त्यांनी सुद्धा 1-2 दिवस एक सपोर्ट म्हणून, समर्थन म्हणून कुटुंबाच्या उपोषणाला बसलं पाहिजे. की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, इथून राज्यातून मिळत नाही पण केंद्रातून मिळावा म्हणून. ही चीड आहे लोकात भयंकर. कारण लोकांना कळतं, लोक लय हुशार येतात. काय चाललंय ना आणि कशा कशा स्वरूपाचं चाललंय हे लोकांच्या ताबडतोब लक्षात येतात. सगळे असून सुद्धा एकही आरोपी आणखीन सहआरोपी होत नाहीये. नाव घेतलेला माणूस सापडला जात नाहीये, जवळ हिंडत आहे ती दस्ती त्यांची. याचा अर्थ लोकांच्या लक्षात येतोय काय चाललं. हे बघा, बहाणेबाजी पांघरून घेण्यासाठी कुटाणे करणं ही भाग वेगळा आहे. सरकार उघडं पडलं याच्यात. देशमुख कुटुंब आज बसायलाच नको. चल दादा तुम्ही या संदर्भात वैयक्तिक कोणाची भेट घेणार आहात? कारण की काल त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली पण कुठला तोडगा निघाला नाही, त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक काही मागणी करताय का? भेट घेतली ना कुटुंबाची. हा, पण तुम्ही दुसरीकडे मागणी करताय का? नाही, कुटुंबाकडंच. कुटुंब जे म्हणून तेच मग असतं. मी बघतो ना, मी बघतो. सरकार आहे ना, करणार आहे ना ते सगळं. एकही आरोपी सुटणार नाहीये, असं आरोपी सुद्धा सगळे होणार आहेत. सरकारने जबाबदारी घेतलेली ना, कसं काय करीत नाहीत ती? कशा शब्द दिलता मग देशमुख कुटुंबात? जबाबदारीच घेतली ना मुख्यमंत्र्यांनी. आता कडीलाच न्यायची त्यांनी, अर्धवट त्याच्या सोडून द्यायची. म्हणजे बोलता आपा द्यायचा ना, अर्ध्यातून पळून जायचं काय? आता अर्ध सोडून जायचं, अर्ध्यात डाव अर्ध्यात सोडून द्यायचा का? देशमुख कुटुंबाचा उन्हात घर बांधलं त्यांचं, अर्ध्यात डाव सोडून द्यायचा का? आहेत ना, भरपूर आहेत ना ते.